लावण्य प्रमोदा वातोडे आहे. मी 8वी मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव अभ्यंकर कन्या शाळा यवतमाळ आहे. मी तुम्हाला तुकडोजी महाराजांच्या जीवनचरित्राबद्दल 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे ही माझी नम्र विनंती. हे जे तुम्हाला पुस्तक दिसत आहे हे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे पुस्तक आहे आणि यावरती तुम्हाला फोटो दिसत आहे ते वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा फोटो आहे. आणि आपल्याला ग्रामतीर्थ जीवन विकास परीक्षा ही आपल्याला कामी येते. हे पुस्तक आपल्याला ग्रामतीर्थ जीवन विकास परीक्षेला कामी येते. या पुस्तकाचं नाव आहे ग्रामनाथ हे 4थे पुस्तक आहे. तुकडोजी महाराजांचे पूर्ण नाव माणिक बंडोजी इंगळे. तुकडोजी महाराजांचे गुरु आडकोजी महाराज हे होते. तुकडोजी महाराजांचा जन्म 30 एप्रिल 1909 मध्ये यावली जिल्हा अमरावती येथे झाला. तर निर्वाण 18 ऑक्टोबर 1968 रोजी मोजरी जिल्हा अमरावती येथे झाला. तुकडोजी हे पुस्तक वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचे वाङ्मय साहित्य जसे की ग्रामगीता, महाराजांची भजनावली, अभंग, गद्य विभाग, पद्य विभाग हे पुस्तक अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी यांनी निर्मिती केलेली आहे. यामध्ये महाराजांचे संपूर्ण जीवनचरित्राबद्दल सांगितलेले आहे ते आपणास मी सांगत आहे. ग्रामगीता बोधामृत पुस्तक 4 ग्रामगीता नवे पारायणासी वाचता वाट दावे जनासी समूह बदलवी जीवासी मनी घेता अर्थ तिचा. याप्रमाणे मानवाच्या सर्वांगीण विकासाकरिता ग्रामगीता हा ग्रंथ लिहिलेला आहे, जगाला अर्पण केला आहे. त्याचप्रमाणे महाराजांचे इतर वाङ्मयही जसे की मराठी भजनावली व हिंदी भजनावली, राष्ट्रीय भजनावली, अनुभव सागर भजनावली, सुविचार, महाराजांनी लिहिलेले पत्र असे अनेक भाषण हे सर्व या पुस्तकामध्ये आहे. आणि ग्रामगीता जीवन विकास परीक्षा हे विद्यार्थ्यांच्या शाळेत सुद्धा असते. एकंदरीत हे पुस्तक ग्रामगीता जीवन विकास परीक्षेकरिताच नसून मानवाच्या सर्वांगीण विकासाकरिता आहे. म्हणूनच मी सर्वांना विनंती करते की हे पुस्तक आपण सर्वजणांनी वाचले पाहिजे. धन्यवाद.